गणपती बाप्पा मोरया. जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. 11 दिवसांचे गणपती विसर्जन करतात त्या दिवसाला काय म्हणतात सांगा बघ. अनंत चतुर्दशी. चूक. गलत जवाब. शॉक लगा. मला पण लागला. उत्तर ऐकायचंय तर आधी धर्म संस्थापनार्थाय या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 11 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतं हे आपल्याला माहित. अनंत म्हणजे अंत नाही ज्याला असा तो अनंत म्हणजे विष्णू. मग विष्णू आणि गणपती यांचा काय संबंध? एवढी वर्ष आपण काय समजत होतो अनंत चतुर्दशीला? गणपती विसर्जन नाही. अनंत म्हणजे विष्णू, त्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. त्यामुळे गणपती आणि अनंत चतुर्दशी यांचा काहीही संबंध नाही. आपण काहीतरीच समजत होतो. आता या दिवसाचं महत्व काय ते जाणून घेऊ. अनंत चतुर्दशी या दिवशी आपल्याला विष्णूची पूजा करायची असते आणि त्या दिवशी विष्णूचं 14 गाठी असलेलं अनंत सूत्र, जसं आपण रक्षाबंधनला रक्षासूत्र बांधतो तसं सूत्र बांधतात. महाभारतामध्ये युधिष्ठिराने जेव्हा द्यूतामध्ये हरले आणि द्रौपदी गमावली त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना हे व्रत करायला सांगितलं आणि हे व्रत केल्यानंतर त्यांचं जे सगळं वैभव होतं पुन्हा सगळं मिळालं. त्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत. कळलं ना? अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जन नव्हे. त्यामुळे शुभेच्छा देताना काय द्याल? गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा. गणपतीचा फोटो लावू नका. धन्यवाद.